या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। कर्नाटकमधून हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे। एका व्यक्तीने त्याच्या 7 वर्षाच्या मुलीसह कुटुंबातील तिघांची गोळ्या झाडून हत्या केली। एवढ्यावरच न थांबता या व्यक्तीने स्वतःलाही संपवलं। आरोपीने मेहुणीच्या पतीवर हल्ला केला, मात्र तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले। पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून मुलीने विचारलेल्या एका प्रश्नानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आला आहे। कर्नाटक जिल्ह्यातील मगलू गावात ही धक्कादायक घटना घडली। रत्नाकर गौडा, वय वर्ष 40 असे आरोपीचे नाव असून तो मगलूपासून जवळच्या कितलीकोंडा गावात राहत होता। मंगळवारी रात्री त्याने 7 वर्षाची मुलगी सासू ज्योती, वय वर्ष 50 आणि मेहुणी सिंधू, वय वर्ष 24 यांची हत्या केली। या हल्ल्यात सिंधूचा पती अविनाश, वय वर्ष 28 हा देखील गंभीर जखमी झाला। त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आत्महत्येपूर्वी रत्नाकरने चिठ्ठी लिहित आत्महत्येचे कारण सांगितले। बालेहोन्नूर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नाकर आणि त्याची पत्नी स्वातीचे लग्न 8 वर्षापूर्वी झाले होते। दोघांमध्ये सातत्याने वाद होत असल्याने दोघेही वेगळे राहत होते। त्यामुळे रत्नाकर तणावात होता। स्वाती कामासाठी मंगळुरूला स्थलांतरित झाली होती, तर रत्नाकर स्थानिक शाळेत बस ड्रायव्हर म्हणून काम करत होता। ही घटना घडली त्यावेळी स्वाती घरी नव्हती। रत्नाकरने त्याच्या सासूशी झालेल्या भांडणानंतर चौघांवर हल्ला केला, ज्यात तिघांचा मृत्यू झाला। त्यानंतर त्याने स्वतःचाही जीव घेण्यासाठी बंदुकीचा वापर केला। माझ्या प्रिय मित्रांनो, कुटुंबातील सदस्यांनो, मला सांगायचं आहे की मी माझा निर्णय घेतला आहे। माझ्या पत्नीने मला फसवले आणि 2 वर्षापूर्वी मला सोडून दिले। तिने तिच्या मुलीलाही सोडून दिले। तिची मी काळजी घेत होतो। माझे जीवन, माझा आनंद, तिचे प्रेम सगळं काही संपले। माझ्या मुलीचे वर्गमित्र तिला तिची आई कुठे आहे असे विचारत राहतात। तिने एकदा माझ्या नकळत अल्बम मधून फोटो काढला आणि तिच्या आईचा फोटो तिच्या वर्गमित्रांना दाखवला। तिच्या आईबद्दल वारंवार विचारलं जात असल्याने तिला खूप वाईट वाटते, असं रत्नाकरने चिठ्ठीत म्हटलं आहे। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।